तर आज ओबीसी नेत्यांची बैठक आहे. आतापर्यंत जो लढा ओबीसीचा दिला जरांगे पाटील यांच्या विरोधात, त्या प्रत्येक लढ्यामध्ये तुम्ही होते, महाराष्ट्रभर आंदोलन झाले. आजच्या बैठकीत तुम्ही नाही, याच्याकडे ओबीसी समाज कसा बघेल आणि आजच्या बैठकीत तुम्हाला काय आशा आहे? नाही, हे बघा की मागील 4 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज त्यांच्या मागण्यासाठी संघर्ष करतो आहे आणि आम्ही ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता संघर्ष करत आहोत. मागच्या वेळेस सुद्धा 1 महिना आम्ही नागपूरला साखळी उपोषण, चंद्रपूरला आमरण उपोषण, इतर जिल्ह्यामध्ये उपोषण मोर्चे करून शेवटी सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, जी आमची प्रमुख मागणी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि आम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. त्या आश्वासनावर सरकार आतापर्यंत ठाम राहिलेलं आहे आणि त्याचवेळी जे आम्ही इतर मागण्या सरकारकडे मागणी केली होती, त्या संपूर्ण मागण्या सरकारने पूर्ण केल्या. त्याचे शासन निर्णय निघाले आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. आता यावेळेस सुद्धा पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा त्यांच्याकडनं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे अशा प्रकारचा GR काढण्यात यावा आणि सर्व मराठ्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीकरता त्यांनी मुंबईकडे कूच केली. आणि ज्यावेळेस त्यांनी मुंबईकडे कूच केली त्याच क्षणी आम्ही सुद्धा नागपूरला साखळी उपोषणाची सुरुवात करून त्यांच्या या मागणीला विरोध केला आणि आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देता कामा नये, सर्वांना ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये. सतत हा संघर्ष चालत राहिला. शेवटी 2 तारखेचा शासन निर्णय सरकारने जरांगे पाटील साहेबांच्या हातामध्ये मुंबईला दिला. त्या GRच्या माध्यमातून त्यांचं समाधान झालं. त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि त्यानंतर आम्हाची अशी चर्चा करण्याकरता नागपूरला सरकारने माननीय नामदार अतुलजी सावे, डॉक्टर परिणयजी फुके यांचं शिष्टमंडळ आमच्या भेटीला पाठवलं. आमच्यासोबत आमच्या ज्या या मागणीसोबत 14 मागण्या होत्या, त्या सर्व मागण्यांवरती सविस्तर चर्चा केली आणि यातील 12 मागण्या आम्ही पूर्ण करतो आणि 2 मागण्यांचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिल्यानंतर आणि जेव्हा 2 तारखेच्या शासन निर्णयाचा आम्ही सखोल अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती आम्ही या निष्कर्षावरती आलो की या GRमध्ये जे काय दिलेलं आहे ते जात प्रमाणपत्र निर्गमित करणे आणि त्याची पडताळणी करणे यासंबंधी 2000चा अधिनियम, त्या अधिनियमाच्या आधारे 2012ला केलेले नियम, या व्यतिरिक्त दुसरं काही दिलेलं नाही. आणि महत्त्वाचं इथे असं आहे की GR हा कायद्याला सुपरसीड करत नाही. कायदा मोठा असतो, GR मोठा राहत नाही. आणि म्हणून कायद्यातल्याच तरतुदीचा वापर करून 1-2 शब्द इकडे तिकडे करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सरसकट प्रत्येक मराठा व्यक्तीला कुणबीची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची तरतूद त्या GRमध्ये नाही. किंवा सर्व मराठे कुणबी आहेत त्याच्यामुळे सर्वांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा सुद्धा उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये नाही आहे. आणि म्हणून ज्यांच्या वंशावळीनुसार पितृसत्ताक पद्धतीने वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा या वंशावळीतील जेवढे नातेवाईक असेल त्या नातेवाईकापैकी एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल, ते वैध ठरलं असेल तर आणि ज्याच्याकडे ते प्रमाणपत्र आहे तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे, त्याची वैधता झालेली आहे आणि या वंशावळीनुसार हा माझा पितृसत्ताक पद्धतीचा नातेवाईक आहे,
त्याच्यामुळे यालासुद्धा कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याचं प्रमाणपत्र देण्यात यावं. त्यानंतरच ती व्यक्ती कुणबी जातीच्या प्रमाणपत्राकरता मागणी करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. एवढं स्पष्ट असल्यामुळे आम्ही भूमिका घेतली की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. शेवटी समाजाचं मनोधैर्य वाढविणे हे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचं हे कर्तव्य असते आणि त्याच्यावर आमची शाश्वती पटली. त्यानंतर 9 तारखेला सरकारने हे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरता जी स्थानीय पातळीवरती चौकशी समिती नेमलेली आहे, त्या समितीने कुठले कुठले कागदपत्र तपासावे यासंबंधी नियमावली दिलेली आहे. त्यामध्ये आमच्या काही शंका आहे, नाही आहे असं नाही आहे, पण त्याचे आम्ही स्पष्टीकरण सरकारला मागितलेलं आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतरच ते क्लिअर होणार आहे. परंतु त्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा 2000 आणि 2012 हे कायदे आणि नियम याचा अभ्यास जर केला तर त्याच्या ज्याला आपण वडिलोपार्जित वंशावळीतील नातेवाईकाकडे प्रमाणपत्र नाही, ती व्यक्ती तिथे अर्ज करू शकत नाही. याच्यावरती आम्ही ठाम आहे आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या मताशी मी आज पण सहमत आहे. आणि त्यामुळे आज मध्यंतरी आमची नागपूरला चर्चा झाली, मुंबईलासुद्धा आमच्या शिष्टमंडळाला बोलावलं होतं. माननीय मंत्री, सर्व विभागाचे सचिव त्या ठिकाणी त्या उपस्थित होते आणि त्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. कागदपत्र असल्याशिवाय, नातेवाईकाकडे जातीचं प्रमाणपत्र असल्याशिवाय त्याला जात प्रमाणपत्र मिळणार नाही, एवढं सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेलं आहे. आणि आमच्या ऑलरेडी सरकारसोबत चर्चा जाऊन आम्ही संतुष्ट आहोत. आजची जी बैठक आहे त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण आलं होतं, आम्ही जाणार पण होतो, नाही असं नाही आहे, कारण सरकारकडनं निमंत्रित केलं होतं. म्हणून सरकारला काय चर्चा करायची ही विषयपत्रिका आम्हाला मिळालेली नव्हती आणि म्हणून आम्ही जाणार होतो. परंतु काल दिवसभरामध्ये जे नाट्य घडलं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबन तायवाडे येणार असेल तर आम्ही येणार नाही, आमचा त्याच्यावरती बहिष्कार आहे. अरे बाबा, चर्चा तुम्हाला करायची आहे, माझं आंदोलन ऑलरेडी संपलेलं आहे, मला चर्चेची गरज नाही आहे. सरकारने निमंत्रण दिलं म्हणून मी जाणार होतो, गरज तुम्हाला आहे आणि म्हणून तुम्ही त्या बैठकीला गेले पाहिजे, समाजाला योग्य तो मेसेज गेला पाहिजे. आणि म्हणून मी काल शेवटी स्वतः माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की बा माझ्यामुळे जर बाकीच्या नेत्यांना अडचणी होत असेल तर ज्यांच्या अडचणी आहेत त्यांना तुम्ही निमंत्रित करा, मी या बैठकीला येणार नाही, कारण त्याच्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होता कामा नये. माझं समाधान झालेलं आहे, ज्यांचं समाधान झालं नाही त्यांचं समाधान करण्याचं काम उद्याच्या बैठकीत आपण करा आणि त्याच्यामुळे मला त्याच्यातनं बाहेर काढा, मी उद्याच्या बैठकीला हजर राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. आणि जर सरकारला वाटत असेल की काही मुद्द्यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत चर्चा करणं हे गरजेचं आहे तर सरकार आम्हाला स्वतंत्र बोलवतील, त्या दिवशी आम्ही सरकारकडे जाऊ, सरकारसोबत चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य ते मार्ग काढून समाजाला न्याय मिळवून देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. सर, व्यक्तिविरोध होता म्हणून तुम्हाला डावललं असं वाटतं, कारण की त्यांना बबनराव तायवाडे नको होते असं वारंवार सांगण्यात आलं होतं. असं इतका टोकाचा विरोध का ओबीसी नेत्यांमध्ये? नाही, हे बघा, मी आपणास नेहमी सांगत असतो की मी नेता नाही आहे, मी समाजाच्या उत्थानाचं प्रगतीचं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. इतर मंडळी जी आहे ती स्वतःला नेते समजतात आणि सामान्य कार्यकर्त्याच्या संघटनेचं नाव मोठं होत असल्यामुळे साहजिकच जे लोक स्वतःला नेते समजतात, समाजाचे मोठे नेते समजतात, त्यांचं अस्तित्व कुठंतरी धोक्यामध्ये येते असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे ते वैयक्तिक विरोध करतात. वैयक्तिक विरोध, त्याच्यामुळे आमचं काही संघटनेचं काम थांबलेलं नाही आणि हा काही विरोध माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा झालेला नाही. मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात, मग सरकार कुठल्याही पक्षाचं असो, वारंवार आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे, संघर्षाची भूमिका घेतलेली आहे, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो. आणि मी नेहमी सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये जाऊन समाजाच्या हिताची मागणी केली
आणि म्हणून आतापर्यंत 58 GR काढलेले आहे. मी तर दाव्याने सांगतो की कोणी माझ्याशी चॅलेंज करावं, तारीख वाईज मी GR वाचून दाखवतो. मग 2016च्या पूर्वी या नेत्यांनी का बरं एकही समाजासाठी GR काढला नाही, का बरं समाजाला न्याय दिला नाही? किंवा हे लोक एवढे समाजाचे स्वतःला एवढे मोठे नेते समजतात तर त्यांनी दावा करावा की राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे सांगते ते खोटं आहे. या 58 दाव्यापैकी GR पैकी अमुक GR आमच्या पुढाकाराने निघाले. का त्याच्याकरता ताकद लागत असते, शक्ती लागत असते. ही शक्ती आम्ही सातत्याने 10 वर्षापासून निदर्शने असो, धरणे असो, जिल्हास्तरीय अधिवेशन असो, राज्यस्तरीय अधिवेशन असो किंवा दरवर्षी आमचं होणारं राष्ट्रीय महाधिवेशन असो, या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्यापुढे ओबीसी समाजाचे, या देशातील 60% असलेल्या या ओबीसी समाजाचे देश पातळीवरील आणि राज्य पातळीवरील प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देतो. आणि मी आधीपासून सांगितलेलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही राजकीय पक्षाच्या खुट्याला बांधलेला नाही आहे. सर्व राजकीय पक्षाचे लोक आमच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की ओबीसी समाजाला संविधानाप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे, सोयी मिळाल्या पाहिजे, सवलती मिळाल्या पाहिजे, त्या सोयी आणि सवलती घेऊन आम्ही हा संघर्ष सातत्याने करत असतो. आणि त्याच्यामुळेच केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांना आमच्या मागण्यांची दखल घ्यावी लागते आणि त्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. आणि म्हणून एवढ्या मागण्या पूर्ण होतात, यांच्यामुळे पूर्ण होतात, आम्हाला काही त्याचं श्रेय मिळत नाही. हे श्रेय लाटण्याची लढाई आहे. मला श्रेय नको. त्यांच्या पुढाकाराने ओबीसीच्या समस्या सुटवत असेल तर मला त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे. शेवटी समाजाचे प्रश्न सुटणे हे महत्त्वाची बाब आहे. कोण मोठा आणि कोण लहान याला काही अर्थ नाही आहे. म्हणून आजच्या या होणाऱ्या सभेला मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न निकाली निघो अशी अपेक्षा करतो. सर, विरोधकांची प्रमुख मागणी आहे की 2 सप्टेंबरचा GR रद्द व्हावा. आजच्या बैठकीत पण तीच मागणी लावून धरणार आहे. तो GR रद्द व्हावा अशी तुमची देखील मागणी असणार आहे? माझी मुळीच नाही आहे. ज्या GRमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय, तो GR रद्द करण्याचं कारण काय? त्यांचं मत आहे की नुकसान होते आहे म्हणून शासनाने तो GR रद्द करा. उद्या हा GR असला काय आणि रद्द झाला काय, दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही. त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे, कारण ओबीसीचं नुकसानच होणार नाही. त्यांना वाटते ते मागणी मांडून राहिले. त्यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा आज निर्णय सरकार घेणार. तो सरकारचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही आहे. आणि म्हणून मी त्याच्यावरती जास्त वक्तव्य करणार नाही. कुठंतरी सर श्रेय तुमच्या पारड्यात पडत होतं, त्यामुळे तेवढा सगळा विरोध झाला असं वाटतंय? नाही, आता हे बघा, जे काम करतात आपण सर्व लोक विटनेस आहात. मागील 10 वर्षापासून आम्ही आमच्या कामामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. सातत्य, कंटिन्युटी, की दरवर्षी आम्ही जिल्हा अधिवेशन घेतो, दरवर्षी राज्य अधिवेशन घेतो, राष्ट्रीय अधिवेशन घेतो. 7 ऑगस्ट ही आमची दरवर्षी ठरलेली तारीख आहे. आणि हे सातत्य ठेवून आम्ही काम करत असतो. आज एक मागणी केली आणि घरी जाऊन झोपले आणि 5 वर्षांनी जागे झाले असं नाही आहे. आणि ओबीसी समाजातील शेवटच्या माणसाचा जो प्रश्न आहे, जो निगडित आहे, ते प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष करत असतो. कुठला एखादा प्रश्न ज्याच्यामुळे हे आहे तो प्रश्न घेऊन आम्ही चालत नाही, तो मेन असतोच आमचा. पण त्यासोबत संविधानानुसार ओबीसी समाजातल्या विद्यार्थी असो, युवक असो, सामान्य नागरिक असो, यांना ज्या सोयी सवलती मिळायला पाहिजे त्याचा शोध घेऊन त्याची मागणी सरकारकडे करून तो या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला श्रेय मिळत असते, कारण आमच्या माध्यमातून ते शासन निर्णय निघतात, आमच्या माध्यमातून त्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला मिळतात. त्याचं श्रेय जे लोक संघर्ष करतील, जे मागणी करतील आणि ज्याच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण होतील त्यालाच जाणार. त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. परंतु लोकांना कुठल्याही प्रकारचा समाजाला न्याय मिळवून न देता नेतेगिरी करायचं आहे. आणि अशा प्रकारच्या या नेतेगिरीमुळेच या समाजाचं आतापर्यंत 75 वर्षामध्ये नुकसान झालेलं आहे. 75 वर्षापूर्वीपासून या संविधानानुसार ओबीसी समाजाला ज्या सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही. पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2016 पासून पुढाकार घेतला आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही 58 शासन निर्णय काढू शकलो, ज्याचा आम्हाला आनंद आहे. समाज त्याचा लाभ
घेतो आहे आणि असाच लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न कुणी कितीही आणि काही म्हटलं तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ भविष्यामध्ये सुद्धा करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.